शक्तीपीठ महामार्ग हा शेतकरी संपून उद्योगपती वाढवण्यासाठी केला जातोय। शेतकऱ्यांचं नुकसान करणारा शक्तीपीठ महामार्ग हाणून पाडण्यासाठी गट तट विसरून लढा उभा करण्यासाठी एकजुटीनं पुढे यावं असं आवाहन माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी केलं। करवीर तालुक्यातील शाहूनगर परिते इथं राधानगरी आणि करवीर तालुका शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं आयोजित बैठकीत ते बोलत होते। शक्तीपीठ महामार्ग हाणून पाडण्यासाठी करवीर आणि राधानगरी तालुका शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या वतीनं भोगावती कारखाना परिसरातील दत्त मंदिरामध्ये सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली। परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। भोगावती कारखान्याचे संचालक केरबाभाऊ पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल माहिती दिली। माजी आमदार संपतराव पवार पाटील यांनी शक्तीपीठ महामार्ग हाणून पाडण्याचा निर्धार केला। शेतकरी आणि शेती संपून उद्योगपतींच्या फायद्या साठी शक्तीपीठ महामार्गाचा डाव रचला गेलाय। शक्तीपीठ महामार्ग हाणून पाडण्यासाठी गट तट बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज आहे असं संपत बापू पाटील यांनी नमूद केलं। गिरीश फोंडे, भोगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, गोकुळचे माजी संचालक पीडी धुंद्रे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष हिंदूराव चौगले, बबन जाधव, कुंडलिक पाटील, कृष्णात पाटील, सदाशिव भांदिकरे यांची भाषणं झाली। माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत मेळावा घेऊन शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्याचा ठराव करण्यात आला। बैठकीसाठी भोगावती कारखान्याचे उपाध्यक्ष राजाराम कवडे, संचालक रवींद्र पाटील, तानाजी काटकर, दत्तात्रय पाटील, भोगावती शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष मोहन पाटील यांच्यासह संचालक मंडळ आणि विविध गावातील शेतकरी उपस्थित होते।